तुम्ही ऑफिसवरून घरी आला आहात आणि अचानक बॉसचा कॉल आला किंवा पटकन कॉल येऊन ईमेलला रिप्लाय दे वगैरे असं सांगितलं. असं तुमच्या बरोबर अनेकदा झालं असेल, अर्थात आपल्यापैकी सगळ्यांबरोबरच होतं. मात्र अशा वेळेस असं वाटतं की कोणीतरी बॉसला सांगणार आहे का की बाबा ऑफिस आवर्स नंतर याला त्रास नको देऊ, याच्याकडून काम नको करून घेऊ, किंवा असा एखादा कायदा असता तर बरं झालं असतं असं तुम्हाला कधी ना कधी वाटलं असेल. मात्र एका देशामध्ये आता खरोखरच असा एक कायदा येतोय आणि या कायद्याचं नाव आहे राईट टू डिस्कनेक्ट. म्हणजेच तुम्ही अलिप्त राहण्याची तुम्हाला अधिकार देण्यात आलेला आहे. आणि हा कायदा संसदेमध्ये संमत करून आता 26 ऑगस्ट पासून लागू होतोय त्या देशात, आणि या देशाचं नाव आहे ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलियन संसदेमध्ये या संदर्भात चर्चा झाली तेव्हा असं दिसून आलं, किंवा चर्चेचा एकंदरीत जर सार सांगायचा झाला तर असा दिसून आला की सध्याच्या जगामध्ये सतत कनेक्टेड राहण्यासाठी दबाव वाढतोय कर्मचाऱ्यांवर. त्यामुळे त्यांचं खासगी आयुष्य अफेक्टेड होत आहे, जसं घरी जाऊन काम करणं किंवा प्रवासात काम करणं किंवा सुट्टीच्या दिवशी अर्जंट म्हणून जे काही आपण म्हणतो तसं काम करायला सांगितलं जातं. मात्र हे त्याच्या खासगी आयुष्यामध्ये दखल देण्यासारखी गोष्ट आहे, तर असं कंपन्यांना करता येणार नाही असं या कायद्यामध्ये सांगितलंय. अर्थात या कायद्यामध्ये काही अपवाद पण आहेत, जसं जर तुम्ही ओव्हरटाईम करताय किंवा एक्स्ट्रा काम करताय ज्याच्या मोबदल्यात तुम्हाला पैसे मिळतात तर त्यावेळेस हा कायदा लागू होणार नाही. तसंच कंत्राटी बेसिसवर काही टर्म्स अँड कंडिशनच्या अंडर हा कायदा लागू होणार नाही. तर याला अपवादही आहेत, म्हणजे पूर्णपणे कर्मचाऱ्यांचा विचार केलाय असंही नाही, कंपन्यांचाही विचार करण्यात आलाय. आणि पुढची एक गोष्ट, असा कायदा लागू करणारा ऑस्ट्रेलिया काही पहिला देश नाही. यापूर्वी जर्मनी, फ्रान्स तसेच युरोपियन देशांमधले काही युनियन मधले काही देश आहेत की जिथे हा कायदा लागू करण्यात आलाय. असा कायदा भारतातही असावा असं तुम्हाला वाटतंय का? कमेंट करून आम्हाला नक्की कळवा.